मित्रांनो 22 जूनला आपण उडदाची पेरणी केली होती। पाठीमागे बघू शकतात पूर्ण प्लॉट जो आहे तो आपला उडदाचा आहे। अशा प्रकारे आपली उगवण उडदाची झाली। 22 जून आज जवळपास 1 जुलै तारीख आहे, म्हणजे 10 दिवस 9 दिवस झाले म्हणायचे। तर ह्या 9 दिवसामध्ये उडदाची कशी उगवण झाली काय नाही तुम्हाला मी संपूर्ण नियोजन सांगणार आहे। आणि मी काय नियोजन केलं तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सुद्धा नियोजन करू शकता। आणि आपल्या उडदा तर आपल्या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि ॲग्री सरकार चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। अशा शेतीविषयक माहितीसाठी खाली सबस्क्राईब बटन आहे। नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। बघा मित्रांनो, उडीद लागवड आपण ह्या वर्षी करायचं ठरवलं होतं आणि 2 प्लॉट आपण उडदासाठी निवडले। म्हणजे हा एक प्लॉट आहे उडदाचा TAU1, तिकडे पाठीमागे सुद्धा दाखवा। आता तिथं सुद्धा आपण TAU1 ह्या वाणाची निवड केली, म्हणजे लवकर येणारा वाण आहे आणि कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये हा उडीद चालतो। आणि जिकडे दुसरा आपलीकडे भारी जमीन आहे, जिथं बाग आहे ती जमीन आहे, पाण्याची सोय, त्या काळ्या जमिनीमध्ये आपण काय केलंय, निर्मलचा उडीद लावलाय, म्हणजे निर्मल विश्वास। आणि इथं काय केलं तर महामंडळाचंच आपलं बियाणं विद्यापीठामार्फतचं TAU1 जबरदस्त ही सुद्धा जातं मित्रांनो, उगवण फास्ट आहे आणि जेमतेम 65 दिवसांमध्ये सुद्धा हा उडीद काढण्यास येऊ शकतो। आता बघा मित्रांनो, ह्याला नियोजन काय केलं तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण उडीद पेरणीसाठी एकरी बियाणं आपण वापरलं होतं 5 किलो, तर पडलं 4.5 किलोच्या आसपास आपलं बियाणं एकरी जे आहे ते पडलं होतं। आणि दुसरं आता त्याच्यामध्ये काय काय नियोजन झालं होतं तर बघा, खत पेरणीला आपण तुम्हाला मी दरवेळेस म्हणलं की मी ह्या वर्षी सिंगल सुपर फॉस्फेटच वापरलं एकरी 2 बॅग, कारण की बाकीचे खतं सुद्धा महाग झाले। तर मग आपल्याला 1200 रुपयामध्ये 2 बॅग एकरी आपण ह्याला पाडलं, त्यामुळे चांगला फुटवा सुद्धा येणार आहे सुपर फॉस्फेट टाकल्यामुळे। त्यामध्ये सल्फर सुद्धा आहे आणि कॅल्शियम सुद्धा आहे, असं 2-3 बेनिफिट असलेले एकमेव खत जे की आहे सिंगल सुपर फॉस्फेट। आणि बीज प्रक्रिया करताना मित्रांनो ह्याला आपण काय केलं तर थायमेक्टोझॉन लावलं होतं, बुरशी कीटकनाशक, त्यानंतर महाजैविक एक लावलं होतं आणि ट्रायकोडर्माची बुरशीनाशकाची सुद्धा बीज प्रक्रिया केली। असे तिन्ही प्रकार नियोजन केल्यामुळे ह्याला कुठंच मित्रांनो असं पानं कुरतडलेलं दिसत नाहीत। जसं कॅमेरा जरा खाली घ्या, पानं असे कुरतडलेले दिसत नाहीत, काही नाही तर हिरवेगार पाना सुरुवातीपासूनच आहे, कारण की महाजैविक खत सुद्धा याला आपण लावलेलं आहे। तर असं नियोजन केलं तर आता तणनाशकाची व्हिडिओ मी त्यावेळेस सुद्धा टाकली होती की कसं तणनाशक वापरलं, काय रिझल्ट केला। ह्या पूर्ण प्लॉटमध्ये तुम्ही बघा कुठंच तणनाशक नाही। आता इथं उभे तास आहेत, आपण आडवी पेरणी केली, असा कॅमेरा घे, असं आडवी दाखव पेरणी, आडवी पेरणी आपण केली होती। कारण की जमिनीचा त्यावेळेस सुद्धा मी पेरणी करताना तुम्हाला सांगत होतो की जमिनीच्या उताराला ज्या साईडला उतार आहे त्याला आडवी पेरणी करा। ह्या वर्षी पाऊस काळ कमी, मग आडवी पेरणी केल्यामुळे काय होतं की ओलावा टिकून राहतो प्रत्येक काकडीला। तर असं नियोजन आपण केलं होतं। आणि तणनाशक मात्र ह्या वर्षी वापरलं, तण कसलंच उगून आलं। आता उडदासाठी एकच तणनाशक आहे, पेंडीमिथिलीन 38% आणि बरेच जण म्हणतात की रिझल्ट येत नाही, रिझल्ट येत नाही। तुम्ही वापरतात चुकीचं, मग रिझल्ट कसा येणार आहे? 200 लिटरच पाणी घ्यावं लागतं आणि पेंडीमिथिलीन आपल्याला पेरणी केल्यानंतर जर वापरलं तरच रिझल्ट येतो। आता 22 जुलैला ह्याच्यामध्ये जरा बऱ्यापैकी काय होईना वल होती, तर रिझल्ट ह्याच्यामध्ये चांगला आला, तण कसलंच उगून आलं नाही, उडदाची एक समान जी आहे ती उगवण झाली आहे। असं आपण नियोजन ह्यावेळेस केलं होतं। आता उडदाला 15 दिवसाच्या अंतरावर आपण जर झालं तर 3 फवारणी घेण्यात। आता सुरुवातीला तर आता सध्याच्या अवस्थेमध्ये काही जमत नाही, अजून 10 दिवसांनीच आपण ह्याला पहिली फवारणी टाकणार आहेत आणि तिथून पुढे जर झालं तर 2 फवारणी करतो, किंवा कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त 3 फवारणी आपण उडदाला करतो। आणि मित्रांनो, अपेक्षित उत्पादन उडदामध्ये सरासरी हे 7 ते 8 क्विंटलच असतं। जर सगळ्याच गोष्टी साधून आल्या तरच आपल्याला 10 क्विंटल एकरी क्रॉस होतो। असं नियोजन आपण उडदामध्ये केलेलं आहे। आणि खरंच तुमची जर 4-5 एकर जमीन असेल त्यामध्ये 1 एकर का होईना उडदाचं निवड ह्या वर्षी करा, कारण की पाऊस काळ कमी आणि मग इतक्या लवकर येणाऱ्या वाणामध्ये दुसरा कुठलाही पर्याय नाही। याला भाव सुद्धा चांगला असतो, जो जर तुम्ही व्यवस्थित टाइमवर जर काढलं। फक्त याच्यामध्ये एकच धोका असतो, ज्यावेळेस काढणीला येतं त्यावेळेस मात्र जरा पाऊस वगैरे असतात, मोठाले पाऊस असतात। मग अशा वेळी जर आपल्याला नियोजन करता येत असेल, तुम्हाला अनुभव असेल, तर तुम्ही नक्कीच उडदाची लागवड ही करू शकता। तर तुम्हाला सुद्धा जर उडदाच्या किंवा तुम्हाला इतर कोणत्याही पिकाबद्दल जर प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।